गंगापूर धरण ते संपूर्ण कॅनल रोड तसेच सातपूर विभाग कॅनल रोड लगत मागील काही दिवसांपासून व्यावसायिकांनी गायीचे शेड, पक्के पत्र्याचे शेड, दुकान थाटलेत। या व्यावसायिकांना मनपा अतिक्रमण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही हे शेड, दुकान तसेच असल्यानं आज दुपारच्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील यांनी भेट देऊन आठवडाभरात हे अतिक्रमण काढण्यात यावं, अन्यथा अतिक्रमण विभागाकडून हे अतिक्रमण काढण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या। नाशिक महापालिकेमार्फत उजवा तट कालवा इथे आपली पाईपलाईन योजना प्रस्तावित आहे आणि त्याच्यामुळे आपण इथे बघतोय की बऱ्याच लोकांनी जास्त प्रमाणात व्यावसायिक दुकानं पण थाटले आणि काही झोपड्या करून पण लोक राहत आहे। वारंवार आमच्या विभागीय अधिकारी यांनी सातपूर तसेच पश्चिम यांनी वारंवार लोकांना सूचना दिल्या। अद्याप देखील आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात हे व्यावसायिक काही ना काही दुकानं किंवा असे गोठे शेड करून ठेवलेले आहेत। तर या नागरिकांवर काही ठिकाणी आपण कारवाई सुद्धा केलेली आहे आणि पुन्हा त्यांना एक हप्त्यात हे सर्व खाली करायच्या सूचनाही दिल्या आहे, नाहीतर मग त्यांना कटू कारवाईला सामोरं जावं लागेल। म्हणून मी नाशिक महापालिकेमार्फत भले उजवा तट कालवा असो किंवा पेट्रोलचेही कालवे असो, तिथले जे नागरिक अतिक्रमण करून राहत आहेत त्यांना स्पष्ट सूचना आहे की विदिन अ वीक तुम्ही एक हप्त्याच्या आत हे पूर्ण अतिक्रमण काढून घ्या, नाहीतर नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत डिमार्केशन करून टाउन प्लॅनिंग मार्फत आपण पुढील कारवाई करून टाकू। मग होणारे नुकसान तुम्हाला टाळता येणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांनी तात्काळ आपले अतिक्रमण काढून दुसरीकडे शिफ्ट होऊन जायचे आहे, अशीच मी सूचना। त्यानुसार आम्ही आज सातपूर विभागीय अधिकारी सुनीता कुमार मॅडम तसेच त्यांची टीम आणि मुख्यालयाचे सर्व कर्मचारी आमचे चौधरी असो आणि टीम यांच्यामार्फत समक्ष पाहणी केली। आमची टीम पूर्ण आहे अतिक्रमणची आणि आपल्या लोकांनी काही व्यावसायिक आस्थापना पण इथले काढून टाकलेले ते बांबूचे शेड आणि मोठ्या प्रमाणात कचरा सुद्धा झालेला आहे। त्याच्या आम्ही आरोग्य विभागालाही सूचना दिल्या आहे की यावेळी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मयूर पाटील, सातपूर विभागाच्या विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यासह मनपा कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।